निकवेलमध्ये बिबट्याचा संचार वाढला, ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। बागलाण तालुक्यातील निकवेल परिसरात बिबट्याचा मुक्त संचार ही आता नवी गोष्ट राहिलेली नाही, परंतु यंदा त्याची तीव्रता चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे। स्थानिक शेतकरी संतोष पुंडलिक जाधव यांच्या मळ्यात रात्री फिरणारा बिबट्या पुन्हा एकदा सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाला असून यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आणखी दाटले आहे। दररोज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्या घराच्या हद्दीत दिसू लागतो। हा मुद्दा ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर आणि त्यांच्या मानसिक सुरक्षिततेवर थेट परिणाम करणारा ठरला आहे। गेल्या काही महिन्यांपासून ही स्थिती कायम असतानाच संबंधित यंत्रणांकडून ठोस कार्यवाही न झाल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत। शेतकरी जाधव सांगतात, संध्याकाळनंतर घराबाहेर पडणे कठीण झाले आहे। जनावरांना बांधण्यासाठी किंवा शेती कामांसाठी रात्री जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। यामुळे वन विभागाने केवळ नोंद घेऊन न राहता तात्काळ पिंजरा लावणे, गस्त वाढवणे आणि सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक आहे। जनावरांवर हल्ल्याचा संभाव्य धोका पाहता ही परिस्थिती फक्त एका गावापुरती मर्यादित नसून संपूर्ण बागलाण तालुक्यात वाढणाऱ्या बिबट्याच्या वावराचा द्योतक म्हणून पाहिली जात आहे। जंगल क्षेत्र आणि मानवी वसाहतींची सीमारेषा सतत धूसर होत चालली आहे, हे यामागचे व्यापक कारण आहे। ग्रामस्थांनी केलेल्या जेरबंद करण्याच्या मागणीवर वन विभागाने तात्काळ प्रतिसाद देणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेचा मूलभूत प्रश्न आहे। निकवेल सारख्या गावांमध्ये वन्य प्राण्यांचा सततचा वावर वाढत असताना ही समस्या तात्पुरत्या उपायांनी न सुटणारी आहे। वन विभाग, ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासन यांनी संयुक्तपणे दीर्घकालीन उपाययोजना आखणे ही काळाची गरज बनली आहे। प्रखर न्यूजसाठी प्रतिनिधी भैयासाहेब माळी, सटाणा।